योगी कथा प्रकरण 9. सहकारी संस्था शिक्षण संस्थेची स्थापना. बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता प्रवर्तकांची बैठक बोलावून बैठकीमध्ये तुळजाभवानी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित मालेगाव स्थापन केली. या संस्थेसाठी मालेगाव मेहकर राज्य मार्गावर 1 एकर शेत घेतले. ते औद्योगिक वापरासाठी एने करून घेतले व त्यामध्ये विहीर खोदली, शेड बांधले. त्यामध्ये सिमेंट जाळी तयार करण्याचा कारखाना सुरू केला. परंतु त्यासाठी सभासदांनी पाहिजे ते सहकार्य केले नाही. शासनाकडे एकाच 3 शासकीय भाग भांडवलाकरिता अर्ज केले, परंतु शासनाने भाग भांडवल उपलब्ध करून न दिल्याने संस्था उद्योग उभा करू शकली नाही. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना कर्ज सहजरित्या उपलब्ध व्हावे म्हणून तुळजाभवानी गृहतारण सहकारी संस्था स्थापन केली. संस्था महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन सभासद झाली. संस्थेच्या सभासदांनी घर बांधकामासाठी कर्ज मागणी अर्ज केलेत. हाऊस लोन फक्त 2 सभासदांना दिले. त्यानंतर हाऊस लोन वाटपावर बंदी आणली. त्यामुळे इतर सभासदांना कर्ज मिळाले नाही. धर्मदाय आयुक्तांकडे आदिशक्ती शिक्षण, व्यायाम, क्रीडा व युवक कल्याण संस्था मालेगावची नोंदणी केली. या संस्थेद्वारा गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. संस्थेने मालेगाव मेहकर राज्य महामार्गावर श्री संत गजानन महाराज विद्या मंदिर ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. शाळेची प्रशस्त इमारत आहे. शाळा परिसरात श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांवर शिक्षणासोबत चांगले संस्कार देण्याचे कार्य सुरू आहे. त्यासाठी कर्मचारी परिश्रम घेत आहेत. संस्थेने जाणीव जागृती शिबिर घेतले आहे. या विद्यालयात नर्सरी ते 5वी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे. संस्थेला मी सन 2012 2 एकर 2 गुंठे शेत नाममात्र भाड्यावर दिले आहे. त्यामध्ये संस्थेला महत्त्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्प सुरू करता येतील. विद्यालय सुरू करण्यासाठी तत्कालीन सरपंच बबनराव चोपडे, उपसरपंच शेख आयुब भाई, नाना भांडेकर, सेवाराम आडे, यशवंत हिवराळे, विठ्ठल भागवत, गोरखनाथ भागवत आदींनी सहकार्य केले. त्यामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे.